क्रिकेटमध्ये भरपूर चर्चा राहिली आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अयुब शेखला विसरून चालणार नाहीये. मॅन फ्रॉम कासर वडवली आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम जुवेली करण धुळे. ही सलामी जोडी तुम्ही पाहतायत. हार्डलक म्हणूया आपण या मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर पॅरामाउंट RMC या टीमला चांगला खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये केलेला आहे. हो, शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना घेऊन जाणं कमी स्कोरिंगमध्ये देखील फार मोठी कामगिरी होती. जर भूषणने ते षटकार मारले नसते तर सामन्याची आधी उत्कंठा वाढली असती. मध्ये भूषणने तो सामना फिनिश केलाय आणि तो जबरदस्त परफॉर्मन्स देखील आपण पाहिला असेल. नक्कीच पॅरामाउंट RMC संघ आपण पाहिलं तर मेंथोलचं काम तिथे केलं महेश ठाकरे यांनी आणि संघाची चांगली बांधणी केली आहे. जरी तिसऱ्या चौथ्या क्रमांकाचा संघ मानकरी ठरेल मात्र सुपर 4 मध्ये आलं हे खूप महत्त्वाचं आहे. पहिलं षटक घेऊन येत आहेत गंगाधर इंगोळे येत आहेत. सलामी जोडी आपण पाहतोय अयुब शेख ज्याने या स्पर्धेत खूप चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. त्यानंतर प्रथमेश ठाकरेचा मी उल्लेख करेल. 100 पेक्षा जास्त धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला अयुब शेखच्या पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग केली. 2 खेळाडू आपण पाहतोय सुमित डेकले आणि अयुब शेखला तुम्ही पाहतायत. मात्र ठाणा चॉईस प्लेअर आहे अयुब शेख. सुमित ऑल इंडिया आयकॉन आहेत मात्र ठाणा चॉईस प्लेअर आपण पाहिलं तर अयुब शेख आहेत. आणि जगन नाना पाटील यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला. ज्या प्रकारे अयुबने उल्लेख केला की जगन नानांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय आणि मला एक कॅप्टन बनवलं आणि नक्कीच संघाला फायनल आणि फायनल मारण्याचा मी प्रयत्न करेन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. फायनलची मॅच TTPL ठाणा जिल्हा प्रीमियर लीग 2024 चौथं पर्व. पहिला चेंडू फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने. सरळ चेंडू जाईल कांताई एंटरप्राइजेस कक्षाच्या दिशेने. चौकार. वॉट अटॅकिंग शॉट आक्रमकता कर ह्याच फलंदाजाने मागच्या 2 सामन्यामध्ये षटकरनं आपल्या इनिंगची सुरुवात केली होती ती त्यानं कायम ठेवली. वॉट अटॅकिंग शॉट आक्रमकता दाखवण्यामध्ये होती. P1चा सुंदर वापर केलाय. नक्कीच सुरुवात चांगली केली. गंगाधर इंगोळेने चांगली गोलंदाजी केली मात्र त्यालाही उत्तर दिलंय. ऑन साईडला खेळायचं होतं. प्रयत्न चांगले होते फाईन लेगला. झेल म्हणता येणार नाहीये. धीरज भोईर होते बघा दुखापतग्रस्त आहे. धीरजचं कौतुक करेल मी. ठाणा जिल्हा प्रीमियर लीग चौथ्या पर्वामध्ये दुखापतग्रस्त असतानाही ते स्पर्धा खेळलेत आणि संघ त्यांचा फायनलमध्ये पोहोचलाय. मागच्या वर्षी म्हणजे सर मेगा फायनलची मॅच झाली होती शांतीरत्न जागृती स्पोर्ट विरुद्ध SSCC डोंबिवली. हो, प्रश्नच आहे नितीन. मागच्या सामन्याची गोलंदाजी त्याची कोण विसरणार. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर त्यानं फक्त 2च धावा दिल्या. 2 गडी देखील बाद केले होते. तोच धीरज भोईर स्वतःला झोकून दिला. एफर्ट दाखवले. त्यानं खूप चांगला प्रयत्न होता मात्र प्रयत्नानं यश नाहीये मात्र चांगला प्रयत्न होता मैदानावरती. नक्कीच नक्कीच फिल्डिंग फॅक्टर भरपूर महत्त्वाचं आणि सुमितने ज्या प्रकारे सुमित टेकलेने मगाशी उल्लेख केला की सर्व खेळाडू एकत्र घेऊन खेळणं थोडंसं कठीण असतं ॲज अ आयकॉन. मात्र आम्ही चांगला प्रयत्न केला. टीम मीटिंग सातत्याने आम्ही घेतोय आणि आमचे सर्वच खेळाडू योगदान देत आहेत. गंगाधर राईट मोर द विकेट. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आले. झेल कठीण आहे. पुन्हा गौरव होते इथे. 2 धावा अयुब शेखच्या खात्यामध्ये ते झेल म्हणता येणार नाहीये. मच्छिंद्र सर भरपूर डीप मध्ये होते. हो, गौरवने मगाशी देखील मागच्या सामन्यात देखील मागच्या 2 सामन्याचा उल्लेख केला तर त्याचा स्टँडर्ड क्षेत्ररक्षक खूप उंचावला होता. फार वेगानं तो चेंडू स्टार्ट घेत असतो आणि मगाशी कॅप देखील जी पडली तरी देखील त्यांनी तमाना बाळगता हा चेंडू फील केलाय. फार चांगलं क्षेत्ररक्षण. सुंदर कमबॅक आहे गोलंदाजाचं. कॅप्टन ऑफ द टीम जो नेहमी पहिल्यांदा P1 मध्ये गोलंदाजी करता आपण पाहतोय गंगाधर इंगोलेला आणि खूप चांगलं कमबॅक केलाय पहिल्या चेंडूच्या प्रहारानंतर. इथे फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. अयुब शेखच्या बॅटमध्ये येतोय दुसरा चौकार. नितीन, अयुब शेखला थांबवणं कठीण असतं. याचं कारण आहे कारण त्याची असलेली चौफेर फलंदाजी. आपण पाहिलं पहिला चौकार त्यांना किती चांगल्या रीतीनं स्क्वेअर कट दाखवला होता. तो आपण ऑफ साईडला पाहिला. आता ऑन साईडला आक्रमकता दाखवतोय. त्यामुळे मैदानाच्या चारही बाजूला खेळणारा खेळाडू चौफेर फलंदाजी जेव्हा करतोय तेव्हा गोलंदाजाला चॅलेंजिंग असतंय. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द अयुब शेख. नक्कीच अयुब शेखचं चांगली बॅटिंग करते. माझं DJ हंसही मी कौतुक करेल. खूप चांगलं संगीत आणि आमच्या आवाजाची खास करून काळजी घेतली. आमचे बिपिन दुबेचं मी कौतुक करेल. मयूर भोईरचं कौतुक करेल. फटका सुंदर आहे. धावाई 6 मिळतील. षटकार येतोय फलंदाज अयुब शेखच्या बॅटमधून.
थँक्यू चंदू. एक्सलंट स्ट्रोक, सच अ एक्सलंट स्ट्रोक, मॅग्निफिसंट बॅटिंग. मैदानाच्या चारी बाजूला चारी कोपऱ्यामध्ये धाबा उभारताचा धाबांचा वेग मात्र वाढलाय. एकूण धाबा धाबकत आल्या ते आपण बघू शकाल. टू विंडोमध्ये लाईव्ह टेलिकास्ट दाखवला जातोय. एकूण धाबा धाबकती 16. जबरदस्त अटॅकिंग सुरुवात मैदानावरती. धावांचा अक्षरशः वनवा पेटवलाय. या शांत थंडगार वातावरणामध्ये अक्षरशः मैदानाला आग लावली आयुब शेखनं मैदानावरती. नाही कदाचित आयुष्याला हेही माहिती आहे की ठाणा जिल्हा प्रीमियर लीग मध्ये यावर्षी सिक्सर किंग साठी सुद्धा पारितोषिक आहे. एक बॅट आहे माय माऊली स्पोर्ट कोळेगाव, उदेश भंडारी यांच्याकडे ती बॅट आम्हाला उपलब्ध झाली. त्यानंतर जागृती स्पोर्ट कडनं सुद्धा एक बॅट आहे. मालिक उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षणासाठी शूज सुद्धा आहेत जागृती स्पोर्ट कडनं. आणि भारताची एवन जोडी सुकेश डाके निलेश पाटील यांच्याकडनं मालिका वीरसाठी आपण बाईक पाहतोय. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी. ओ क्लीन बॉल, ओ क्लीन बॉल. आणि हाच धक्का गरजेचा होता. आयुब सेज एक वॉकिंग बॅक. 16 धावसंख्येवरती एक मोठा धक्का, बिग ब्लो. थँक्यू चंदू. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. परफेक्ट यॉर्कर बॅट अँड पॅड मधनं फलंदाज कोणतीच संधी नाहीये आणि आयुब शेख मात्र बाद होतोय. दुसऱ्या अँगलने बघू शकाल आपण ही कमाल आहे GTCची ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट. अप्रतिम गोलंदाजी. शेवटच्या क्षणाला का होईना मात्र गडी बाद झालाय आणि निश्वेचा सुटका सोडलाय तो मात्र संघ नायकानं आयुब शेख बाद झाल्यानंतर. नितीन चला फलंदाज लगेच पाठवायचे प्लीज. कारण धुळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये त्याला खातं उघडायचं. या मॅचमध्ये पहिल्या षटकाचा केस संपलाय आणि ज्यावेळी आयुब शेख बाद झाला त्यानंतर एक वेगळाच आनंद साजरा केला समीर डेकलेने एस्टनच्या मागे. कारण त्यालाही माहिती आहे आयुब शेख असा फलंदाज आहे जो कधी धाबांची गती वाढवू शकतो. अप्पू येतात बॅटिंग करण्यासाठी. मागच्या मॅचमध्ये तो रनआउट झाला होता. अप्पू आणि करण धुळे तुम्ही पाहतायत. हो, करणला मागच्या 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं की नॉन स्ट्राईकलाच उभं केलं. कारण आतापर्यंत आपण आयुब शेखनं आतापर्यंत चांगली फंच केली. पहिल्या चेंडू चौकार मारला, दुसरा चेंडू डॉट झाला, नंतर मात्र पुन्हा डबल चौकार, त्यानंतर मात्र बाद झाला. त्यामुळे करण धुळे हा मात्र माशासारखा तडफडतोय स्ट्राईकसाठी. वंडरबॉय ऑफ बदलापूर त्याला देखील म्हटलं जातं. भरपूर मोठमोठ्या स्पर्धांचा त्याच्याकडे देखील चांगला अनुभव. कोणते परिवर्तन 16 धावात चांगली धावसंख्या आहे. नितीन हरकत नाही कर. P1 मध्ये 16 धावसंख्या. 16 जर आपण विचार केला सोलीपंची 80 70 75 धावा ही चांगली धावसंख्या असू शकेल मैदानावरती. कारण मागच्या सामन्याचा विचार केला 50च्या आतमध्ये धावा होती तरी तो सामना शेवटच्या आपण ओव्हरमध्ये पाहिलाय. हे विसरता कामा नये नितीन. नाही कधी कमबॅक करू शकतो. वाशी इंडियन्स संघ आहे ज्यांनी या स्पर्धेत खूप चांगली गोलंदाजी केली. जेव्हा बऱ्याच वेळा धावा वेगाने पुढे जात असताना चांगला कमबॅक केलाय धीरजने. खास करून धीरज भोईर येतात गोलंदाजी करण्यासाठी. मॅन फ्रॉम दाराबे नवी मुंबई कोळेगाव यांकडून त्याला इन्व्हाइट केलंय. सेकंडला करण धुळे. इथे चेंडू हवेत आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे गंगाधर इंगोळे. त्यामुळे चूक होणार नाहीये या स्पर्धेत. गंगाधर इंगोळे कॅचेस चांगले पकडलेत, गोलंदाजी चांगली केली आणि बॅटिंग सुद्धा आतापर्यंत चांगली केली. करण धुळे 0वरती बाद. नितीन एक गोष्टीकडे लक्ष वेधतो की ह्या संघाचा आपण पाहिलं की सुरुवातीपासून क्रम आहे गोलंदाजीचा. पहिला गोलंदाज आपण नेहमीच संघानायक पाहतो गंगाधर इंगोलेला, नंतर मात्र धीरज भोईर येतो, नंतर मात्र येतो तो सचिन नाईक येतो आणि नंतर इम्पॅक्ट प्लेअर बोलवला जातो शेवटच्या ओव्हरमध्ये. हा क्रम ह्यामध्ये आपण पाहिलाय. मात्र तो खेळू आता इन टीम मध्ये आहे. हे चेंजेस आहेत मैदानावरती. नक्कीच त्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली त्यामुळे हे चेंजेस तुम्हाला पाहायला मिळते. संपूर्ण ठाणा जिल्हा प्रीमियर लीग स्पर्धा तुम्ही पाहता. फायनल मेगा फायनलची मॅच. खरं तर एवच जोडी आपण पाहतोय सुशील पाटील टायगर आणि जल्पेश भोईर यांचं मी खरं मनापासून आभार व्यक्त करेन की ज्याने ठाणा जिल्हा प्रीमियर लीग साठी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि 5 दिवस या स्पर्धेमध्ये मला संधी दिली. दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज धीरज भोईरला तुम्ही पाहतायत. विकेट मिळाली 16वरती. हा चेंडू कार्पेटचे साने खेळतात. चिराग माळी आलेत मॅन फ्रॉम राहनाल भिवंडी. इथे सिंगल मिळाले. 1 धावसंख्या पुढे सरकेल ती 17वरती.
चांगलं बॅकअप होतं सचिन नाईकचं. फार वेगाने चेंडूवरती त्यांना धाव अगोदरच किती तयार होता. स्टान्स त्यानं ओळखला होता फलंदाचा आणि फक्त सिंगलमध्ये होती. नितीन बघा किती क्रिकेट वेगानं बदललं. पहिल्या षटकामध्ये 16 धावा, या षटकामध्ये पुन्हा प्रचंड दडपण निर्माण केलं फलंदाजावरती. गुड बॉलिंग फ्रॉम द धीरज भोईर. पुन्हा एकदा कोळेगाव एंडकडनं. कोळेगाव म्हणतात रवींद्र संते आपण पाहतो भारतीय संघामध्ये तेही उपस्थित होते. बऱ्याचशा मान्यवरांनी उपस्थित दाखवली. सुकेश ढाके, निलेश दादा पाटील यांची उपस्थिती आपण पाहिली. नवी मुंबईचे गोल्डन मॅन निलेश दादा पाटील यांना तुम्ही पाहिलं. आनंद दादा पाटील यांना तुम्ही पाहिलं. टायगरचे दिनेश दादा पाटील यांना तुम्ही पाहिलं. असे दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देऊन गेलेत. Ejante Khan, yes, Appu is walking back. अजून एक धक्का मैदानावरती. मगाशी आपण खूप चांगला उल्लेख केला की मगाशी अप्पू धावचीत झाला होता, आता मात्र तो जेलबाद झालाय. अजून एक धक्का मैदानावरती. आणि हे या संघाला आपण नेहमी पाहिलंय, जे आपण पाहतो वाशी इंडियन्स संघाला, समोर किती मोठा संघ असो, समोर किती धावा असोत, नंतर मात्र त्याने कमबॅक केलाय. हे विसरता कामा नये. मागच्या 2 सामन्यामध्ये आपण पाहिलंय. भूषण गोळे येतात बॅटिंग करण्यासाठी. ऑल इंडिया आयकॉन आहेत. खास साताऱ्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झालाय. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या टीमने त्यांना इन्व्हाइट केलंय. जगन्नाना पाटील यांनी खास करून. 17 वरती खतरा झालाय अप्पूला. दुसरं षटक मार्गस्थ. हे डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. शॉर्ट थर्डमॅन वरनं भूषण येत आहेत. एक सिंगल मेल. भूषणने चांगली बॅटिंग केली आज या स्पर्धेमध्ये. आजचा दिवस आपण जर एक नजर टाकली तर भूषणच्या बॅटिंगवरती खूप चांगली बॅटिंग केली मचिंद्र सर. हो, आणि बॅटिंग त्याने त्या पद्धतीने केली, संकट मोचक म्हणून केली. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आला तेव्हा तेव्हा संघाला काढलं, म्हणून त्याला नेहमी संकट मोचक खेळू म्हणून संबोधलं जातं. ग्रेट प्लेअर ऑफ द टेस्ट क्रिकेट वर्ल्ड. आणि नवी मुंबईचा कोहिनूर त्याला संबोधला जातो. तोच भूषण पटेल आपण पाहतो स्क्रीनवरती. नक्कीच ऑप्शन मध्ये सुद्धा त्याला तुम्ही पाहणार आहात. ISPL मध्ये 18 वरती 3 विकेट गेलेत. आणि बरेचसे खेळाडू आपण पाहणार आहोत येणाऱ्या ISPL मध्ये खेळताना दिसतील आपल्याला. धीरज कोळेगाव यांकडून ट्रॅक एंडला चिराग माई. फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले, ते बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चिराग माईच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. What a shot, glorious stroke. This is a good finish from चिराग माली. खूप लवकर तयार होता आणि काय चेंडू एक्झिक्यूट केला. क्रिकेटचं मादक सौंदर्य खुलवून दाखवलं. ग्रेट बॅटिंग. धावा आल्यात आता मैदानावरती. नाही, अष्टपैलू खेळाडू आहेत रानालचा. 24 धावा झाल्यात. 3 विकेट गमावल्यात. दुसरं षटक मार्गस. एक चेंडू पॉवर प्ले मधला पाहिलं आपण अजूनही शिल्लक बघा. तिथे आमचे सर्व लाडके प्रेक्षक त्यांनी भरभरून प्रेम दिलंय ठाणा जिल्हा प्रीमियर लीगला. मचिंद्र सर त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. आता जवळजवळ आपण पाहिलं तर घड्यात वाजले तर 1:25 तरी भरपूर संख्येने प्रेक्षक अजूनही आपण बोलतो. त्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करेल. प्रेक्षक या स्पर्धेचे प्रमुख घटक आहेत. धावा झाले 24. पॉवर प्ले मध्ये एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. थोडीशी घाई करायची आहे वाशी इंडियन्स. 8 धावा आल्या. ते मागच्या काही 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 7 चेंडूमध्ये 16 आणि मागच्या 5 चेंडूमध्ये 8 धावा. धीरज चेंडू पाहावा लागेल. नो बॉल घोषित केलेला आहे. क्रिजच्याही बाहेर होता चेंडू. आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल. धावा झाल्यात 25. हातावरती नियंत्रण नव्हतं धीरज भोईरच्या. पाहायला थोडीशी दुखापतग्रस्त आहेत. मोहिसर आहे. आपण पाहिलं की चेंडू ओळा होतो, त्यानंतर त्याला पुन्हा चुका केला जातो. या खूप काही चर्चा, खूप काही प्रश्न आहेत मैदानावरती. कारण दवबिंदूचं प्रमाण वाढलंय, तापमान कमी झाल्या मैदानावरती. फक्त 18°C तापमान आहे मैदानावरती सध्याच्या स्थितीमध्ये. नक्कीच येणारा चेंडू आता फ्रीट असेल चिराग माळीसाठी. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून दिवेश पाटील, रोहन खुटारकर याही व्यक्तींनी प्रचंड मेहनत घेतली. जलपेश, तेजस आणि सुशीलच्या मागे. हा चांगला चेंडू होता बघा. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. फसवा चेंडू होता. डॉट बॉलची इथे समाप्ती. फ्रीटचा चेंडू होता, मात्र फायदा घेऊ शकले नाहीयेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 3 गडी बाद 25. हो, चांगलं कौशल्य होतं, कारण फ्रीटचा इशारा होता. त्यानंतर चेंडू डॉट फेकणं, तेही शेवटच्या चेंडूवरती. आणि पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकामध्ये त्याचं ग्रेट कमबॅक. Completion of the couple of the overs, 25, loss of the 3 wickets. You're watching TD Pal.
this is a fourth season and who will become a champion, you will answer shortly. So please don't go anywhere, join with us and enjoy the TDPL. त्याच्या मेमोरीज खूप चांगल्या तुम्हाला आठवतील या स्पर्धेच्या, कारण ज्या पद्धतीने ही स्पर्धा कमी कालावधीमध्ये तिचं आयोजन झालं, नीटनेटकं झालं आणि ज्या पद्धतीने स्पर्धा रंगली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले, प्रत्येक नाक्यावर पोहोचले, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक घरोघरी फक्त एकच चर्चा TDPL ची. 16 संघांचा सहभाग, 14 संघांचा गाशा गुंडाला गेला. फक्त 2 संघ विजयाच्या प्रबंधावर पाहतो आपण आणि बघायचं कोण बनेगा चॅम्पियन. नवीन गोलंदाज जसा आपण क्रम पाहिला, सचिन नाईकला मी तिसऱ्या सामन्यात पाहतोय, तो कॉमेंट्री बॉक्स एंड करणं गोलंदाजी करतोय. एका सामन्यामध्ये 26 धावा दिल्यात, मागच्या सामन्यामध्ये फक्त 4 धावा दिल्यात आणि ह्या सामन्यामध्ये महत्त्वाच्या काय कामगिरी याच्यावर लक्ष असणार आहे नितीन मैदानावरती. नक्कीच कॅप्टन कूल्स म्हणून सुद्धा त्याची भूमिका राहिली आहे. मच्छिंद्र स्मृती धारावे नवी मुंबई या संघासाठी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट, सध्या शहरी क्रिकेट सुद्धा तो खेळतो. वन सोल्युशन नवी मुंबई या संघासाठी मच्छिंद्र सर. भूषण गोळे स्ट्राइक एंडला, व्हाट अ शॉट, इनक्रेडिबल, अमेजिंग, गजब का शॉट. दॅट्स अ 6. अक्षरशः झोकून दिले स्वतःला, बॉडीचं बॅलन्स जरी गेलं मात्र चेंडू देखील गेलाय सीमा पार, षटकार. जबरदस्त फटका. 2 खेळाडू चर्चेत राहिलेत ॲज अ आयकॉन. आपण विचार केला तर भूषण गोयलचा मी उल्लेख करेल, गोलंदाजी असेल, बॅटिंग असेल. दुसऱ्या बाजूला सिमी टेकलेने फक्त बॅटिंग केली, मात्र भूषण गोयलने या स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ केला आणि हा आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून TDPL चा जर विचार केला चौथ्या पर्वाचा तर हा जबरदस्त चर्चेत राहिलाय. डाऊन द ट्रॅक यायला मात्र ड्राईव्ह केला चेंडूला, येतोय कव्हर वरनं पृथ्वीराज यादव. एक चेंडू उचलला, चेंडूची उचल फेकणं आणि ग्रीप बनवतोपर्यंत वेळ गेलाय आणि याचा फायदा घेतलाय 2 धावांचा. मात्र इथे निश्चित आपण पूर्ण करत असताना पाहायला मिळतोय. भूषणचं एक वैशिष्ट्य राहिलं भूषण गोळ्याचं, कारण जो चेंडूचा मेरिट आहे त्यासोबत खेळलाय मैदानाच्या चारी बाजूला, तो नेहमी खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय, म्हणून त्याची आयकॉन म्हणून निवड आहे आणि त्याने मैदान देखील गाजवले नितीन, हे विसरता कामा नाहीये. नाही, मागच्या वर्षी दिल्ली धाव आपण पाहिलं तर ग्रामीण धमाका आपण पाहिला होता कोणगाव येथे, तिथे जिजी स्पोर्ट वाकलन या टीममध्ये ॲज अ आयकॉन ते आले होते आणि संघाला फायनलपर्यंत घेऊन गेले होते भूषण गोळे. भूषण मालीचं देखील मी कौतुक करेन त्यांना, कारण साथ दिली. कारण मागच्या आपण 2 विकेटचे पाहिले, चिराग माली माफ करा, त्यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी केली, चांगली साथ दिली तिने मैदानावरती. ओ दॅट्स अ ग्रेट शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. हा चेंडू निघून जातो, तो एक डीप कव्हर रिझन मधनं चेंडू आतमध्ये करण्याचा प्रयत्न नाही जमला आणि चेंडू सीमा रेखा ओलांडतोय चौकारासाठी. नितीन, किती चांगला प्रयत्न होता का पृथ्वीराज यादवचा, खूप चांगला प्रयत्न त्याने केला चेंडू अडवण्याचा, मात्र नाही जमलं आणि चेंडू मात्र गवताळा, या गवताच्या गाळीच्या गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. किती मादक सौंदर्य होत्या फटक्याचं नितीन. नक्कीच या धावांची नितांत गरज आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आलाय, श्री गजानन डेव्हलपर्स मांडा, तेव्हा भूषण गोळे या संघासाठी धावून आलाय. अप्रतिम फटकेबाजी, मैदानाच्या चारी बाजूला धावांचा वेग आता वाढलाय, 37 धावा 3 बाद. सचिन नाईकला या षटकामध्ये मार बसलाय, हे न विसरता मी सांगू शकतो. ओ जागेवर चेंडूला फक्त दिशा देत असताना क्षेत्ररक्षक फार वेगानं आलाय तो पृथ्वीराज. एक्स्ट्रा कव्हर रिझनला पुण्याला तिसऱ्यांदा बॅकअप देत असताना एकच धाव, स्ट्राईकला रोटेट केलं. आता मध्ये स्ट्राईक मिळणार ती चिराग मालीला. चिरागचं मी कौतुक करेन, कारण चिरागनं पहिल्या चेंडूवरती सिंगल नंतर षटकानंतर डॉट 3 चेंडूमध्ये त्याने देखील 7 धावांचं यावेळी चांगलं योगदान दिलं आणि खूप चांगली साथ दिली ती मात्र भूषण गोळ्याला. 51 धावा 38 3 बाद. यस नितीन, मानकुलीवरनं बघा साहिल केने यांनी शुभेच्छा दिल्या दोन्ही टीम्सला फायनल मॅचसाठी आणि खास करून ठाणा जिल्हा प्रीमियर लीग आणि खास करून जल्पेश, सुशील आणि तेजसला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. खूप चांगलं आयोजन आहे मच्छिंद्र सर. यस निश्चित, साहिल केनेच्या माध्यमातून कबीर स्मृती चषकाचं आयोजन 1 ते 8 जानेवारी डिसेंबरला तुम्हाला पाहायला मिळणार. फुल टॉस, ड्राईव्ह केल्या चेंडूला दिशा दिली, योग्य दिशा, चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हर मधनं अजिंक्य येत असताना जास्त चेंडू आपण जर पाहिले तर आउटसाइड टू ऑफसाइड डिलिव्हरी केलेत आणि जास्त फटके आपण पाहिलेत त्या षटकामध्ये ऑफसाइडला हे चांगलं क्षेत्र तुम्हाला पाहायला मिळालं. सिंगल डबाच्या माध्यमात धावसंख्येला आकार येतोय, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा षटकार चौकार मारले जातात, संधी साधूपणा दाखवला जातोय आणि क्रिकेटचा दर्जा उंचावताना या मेगा फायनलमध्ये या दोन्ही संघांना आपण पाहतोय. सचिनच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आला, नंतर मध्ये सुंदर कमबॅक केलं, हे विसरता कामा नये नितीन.
नाही, नक्कीच नक्कीच त्यानंतर चर्चा केली ना सुमित टेकलेने की एक्झॅक्ट काय करायचं, ऑप्शनच्या बाहेर तुला चेंडू पिचिंग करायचं, बघा हाही चेंडू ऑप्शनच्या बाहेरच आहे, मात्र थोडंसं जास्त बाहेर आहे. यस, फायनल डिलिव्हरी होती ह्या षटकाची. मात्र सचिनला थोडासा काही समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्याला पिचिंग एक्झॅक्टली कुठे करायचं याचं कारण होतं की फलंदाज अगोदरच डाऊन द ट्रॅक आला होता आणि हे त्याची बॉडी लँग्वेज ओळखू शकला नाहीये. थोडासा संभ्रमात होता आणि चेंडूची पिचिंग कुठे करावी हे त्याला कळलंच नाहीये आणि त्या चेंडू स्क्वेअर तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये अजून वाढ होते. 40 धावा 3 बासी ते आपण पाहतोय. फायनल डिलिव्हरी ऑफ द थर्ड ओव्हर आणि 50-55 धावा होण्याची अपेक्षा निश्चित. वाडा शॉट स्क्वेअर कटचा फटका दाखवलाय. मात्र बॅकअप देखील चांगले. हर्षल येतोय तिथे पॉइंटला, हर्षान माफ करा डीप पॉइंटला आणि 2 धाबा कंप्लीट करत असताना अशी इथे 3 षटकांची सांगता होते. 42 धाबा 3 बासी ते आपण पाहतोय नितीन. अजूनही 12 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे आणि दोन्ही फलंदाज चांगल्या रिदम मध्ये आहेत, त्यामुळे धाबा येतील नितीन हे सांगणं निश्चित आवश्यक असणार आहे. नाही, 3 षटकात 42 झालेत, अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये जरी 18 आल्या तरी 60 होतील या मॅचमध्ये. त्यामुळे असं वाटतं की 18 नाही तर थोडेसे जास्त धावा येतील, 25 ते 30 धावा या 2 षटकामध्ये येतील असं वाटतं, कारण की भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि दुसऱ्या बाजूला चिराग माळी आहेत. त्यामुळे 12 चेंडूमध्ये 25 धावा येतील मला असं वाटतंय. हो निश्चित. सुमित टेकले नेहमीच स्ट्रॅटेजीसाठी ओळखला जातो. ॲट द टाइम एक इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये बोलवण्यात येईल. निश्चित प्रभाकर येतोय. पृथ्वीराज थोडासा इंजर्ड असलेले बाहेर जातोय आणि त्यासाठी प्रभाकर येत असताना भूषण सातत्याने चर्चा करतोय. बघू शकाल स्क्रीनवरती नेहमी स्माइल फेस, कोणते डिप्रेशन नाहीये, कोणते प्रेशर नाहीये. मग ते मी निश्चित सांगेन नितीन, मी जेव्हा भूषणला पाहिले ना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, त्याच्याकडनं येणाऱ्या नवीन पिढीला शिकण्यासारखं आहे की कशीही परिस्थिती असो, किती हलाखीची परिस्थिती असो, मात्र प्रेशर कधीच घ्यायचं नाही. हे भूषणकडनं तुम्ही शिकू शकता. नवीन पिढीला भूषणकडनं ही गोष्ट शिकण्यासाठी फार महत्त्वाची असते माझ्या मते. नक्कीच पहिले 2 मॅचमध्ये आपण मागच्या 2 मॅचमध्ये पाहिलं तर धीरज भोईरने 2 षटकं टाकली होती. आता मात्र गंगाधर हिंगोळे येत आहेत दुसऱ्या स्पेलमध्ये कोणी. आणि नक्कीच ज्यावेळी सुमितची आम्ही चर्चा केली, त्यांनी संघ मालक संजय चौगुले यांचं कौतुक केलं की नक्कीच माझे घरचे रिलेशन आहे, त्यामुळे जेव्हा जेव्हा ते मला इन्व्हाइट करतात मला नक्कीच खेळण्यासाठी यावं लागतं. आणि नंदू भोर यांचेही उल्लेख केले जे माझ्या टीमचे संघ मालक आहेत. गंगाधर इंगोले पहिल्या षटकामध्ये 16 धावा दिल्या होत्या, कारण P1चं षटक होतं. आता कदाचित रिस्ट्रिक्शन आपण संपलंय. बघू शकाल आफ्टर फिनिशिंग द पॉवर प्ले ओव्हर सो मेनी प्लेयर्स आर स्टँडिंग ऑन द बॉडी लाईन. आणि हेच कारण की असेल की गंगाधर इंगोलेवरती पुन्हा परत दाखवलंय. तर संघाचा संगणक आहे, त्यांनी सांगितलंय की मी षटक टाकणार. आणि स्टार्कला माळीला आपण पाहतोय तो चिराग माळी, अत्यंत विस्फोटक फलंदाज. ओ 5वा चेंडू अगोदर पुढे गेला, नंतर बॅकफुटला आला. एक्झॅक्टली काय करायचंय कळलंच नाहीये. विदिन सेकंडमध्ये तुम्हाला निर्णय घेता आला नाहीये आणि डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. नितीन हे चित्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतोय. चढ प्रतिहल्ले हल्ले आणि पुन्हा एकदा कमबॅक, हे चित्र आपण सातत्याने पाहतोय. नाही, लेफ्टी बॅट्समन होते कदाचित चिराग माहीत, त्यामुळे धीरजचा वापर केला नाही मच्छिंद्र सर, मला असं वाटतं. त्यामुळे गंगाधर इंगोलेला इन्व्हाइट केले, जो कदाचित या षटकात धावांवरती रोख लावू शकतो. हो, आणि ही चर्चा सुरू होती मगाशी आपण पाहिलं स्क्रीनवरती, जेव्हा भूषणला आपण पाहिलं चर्चा करत, सुमित टेकलेला आपण पाहिलं, ही चर्चा झाली. उशिरा बॅटचा फेस खोलला आणि युझिंग द पेस बॉल ब्युटिफुली फक्त सॉफ्ट चेंडूला दिशा दिली. कट केल्या चेंडूला सीमा पलीकडे लेट कटचा फटका चौकारासाठी. चौकार आल्यानंतर सुद्धा सांगितलं सुमितने की गंगाधरला योग्य बॉल आहे तुझा, हरकत नाहीये. 4 धावा जरी मिळाल्या असेल, 46 झाल्यात, अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. कदाचित सुमित टेकलेला असं वाटत असेल 55-60 झाल्या तर आपण सर्च चेस करू मच्छिंद्र सर. चिराग माले आता 12 धावसंख्येवरती खेळत असताना खूप चांगली त्याची फलंदाजी राहिली. चेंडूचं मेरिट त्याने नेहमीच पाहिलंय आणि सातत्यानं सतर्क राहतोय, सावध पवित्रा घेतोय. कोणतेही शॉटचं सिलेक्शन चुकीचं नाहीये, घाई नाही, गडबड नाहीये. अत्यंत प्रेजेस ऑफ माइंड, शांत डोक्यानं फंज करत असतात चिराग माली स्टॅकनला. डावखोर अत्यंत घातक फलंदाज. ओ पुन्हा एकदा तो चेंडू, त्या चेंडूची पुनरावृत्ती झाली जो चेंडू पहिला फेकला होता नितीन, आणि त्याची पुनरावृत्ती केली. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, फलंदाजाला शांत ठेवलं. 46 लॉस ऑफ द 3 विकेट्स, प्रोग्रेस इन द 4th ओव्हर. यू वॉचिंग TTPL. दिस इज अ फंटास्टिक जर्नी ऑफ द स्टँडिंग क्रिकेट वर्ल्ड. नक्कीच फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि कमबॅक केलंय गंगाधर इंगोळे. जेव्हा जेव्हा त्याला धावाही त्याच्या षटकात खर्च झाले, तो कमबॅक करण्याची ताकद सुद्धा ठेवतो. आणि बघा चिराग माळी स्ट्राईक केल्यात, मॅन फ्रॉम रानाल. हुशार आहे गोलंदाज, स्वतः संघनायक आहे, माहिती आहे. बॅकफुटला जाऊन आता फक्त चेंडूला दिशा दिली. चेंडू पुढे सरकला फार वेगानं. एकदा पुढे गेले, अजिंक्य येतोय, कव्हर करेल, ग्रीप बनवेल, चेंडूला फेकेल, तोपर्यंत सिंगल धावसंख्या. चांगली गोलंदाजी नितीनकरच्या पद्धतीनं प्रहारी फलंदाजी झाली. त्यानंतर लेंथ लाईन मध्ये परिवर्तन केलं. मगाची चौकाराला युजिंग द पेस ब्युटिफुली चांगलं पाहायला मिळालं. त्या सुंदर कमबॅक देखील आपण पाहतोय. नक्कीच 47 चौथं षटक मार्गस्थ असताना
60-65 पर्यंत पाहत असेल नक्कीच आयुब शेख, कारण की ज्या पद्धतीने धावसंख्या आता 47 झाली, इथून 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 60 तरी बघतच असेल कमीत कमी, कारण की 8 बॉलमध्ये जरी 13 आल्या तर 60 होतील आणि आयुब शेखला माहिती आहे 60 झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये वॉशिंग्टन वरती दबाव निर्माण करू शकतो आपण. निश्चित भूषणला देखील विसरता कामाने सुमित डेकले देखील विसरता कामाने त्यामुळे 70-75 धावांची गरज असेल नितीन मैदानावरती. चांगलं कमबॅक गोलंदाजाचं कौतुक करायला मी विसर नाहीये. स्वतः संघनायक गंगाधर इंगोले राईट अप मोर द विकेट. डाऊन द ट्रॅक चेंडूला शेवटच्या मोमेंटमध्ये याला दिशा दिली. चेंडू ट्रॅव्हल डीप कव्हरेजमध्ये फार वेगानं हर्षल येत असताना मग हर्षद दुसऱ्यांदा येत असताना चेंडूवरती कर्मकाशी देखील त्यांना चेंडूला खूप चांगलं ग्रिप दिली होती. 2 धावा दाबलकावरती 49 धावा झाल्या. चौथ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावांची गती चांगली आहे, कारण की फ्रंट लाईटमध्ये तुम्ही खेळताय पण पाहिलं तर जवळजवळ मच्छिंद्र सर 1:35 झाले, त्यामुळे ते 60 हे टार्गेट चांगलं वाटतं या मॅचमध्ये. शेकोटी पेटवलेले मित्रांनो विजवायची ती प्लीज दूर येतो त्याच्या आतमध्ये. लास्ट डिलिव्हरी स्क्वेअर यावेळी मात्र स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना खूप चांगला फटका पॉईंटला एक्झॅक्टली ट्रॅव्हल झाला चेंडू. चांगलं बॅकअप तिथे होतं आणि याचबरोबर 50 धावा दापालका होती. 50 ब्रिंग्स अप ऑन द स्कोर बोर्ड. 4 षटकांची सांगता होते आणि शेवटचं षटक मार्गस्थ राहील. आता नक्कीच 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा टीमचं एक वैशिष्ट्य राहिलं. स्पर्धेला सुरुवात झाली 24 नोव्हेंबरला. पहिली मॅच ते खेळले आणि आज 28 नोव्हेंबर स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटची मॅच खेळतात. हाही त्यांचा एक योगायोग आहे, त्याच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत. येस क्या बात आहे. आणि मगाशी सामना आपण पाहिला तो सुपर ओव्हर मध्ये झाला. येस 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 दोनों साइड अनबीटन, म्हणजे एकही सामना हरला नाहीये. जसं आपण 1996 मध्ये श्रीलंकेला पाहिलं, एकही सामना न हरता विश्वकप जिंकलं होतं आणि त्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. प्रेक्षकांना विनंती मित्रांनो, प्लीज शेकोटी विझवा, कारण मला वाटत नाही की शेकोटीची गरज आहे, कारण स्पर्धेमध्ये गरमी एवढी निर्माण होते, सामन्यामध्ये गरमी निर्माण होते की शेकोटीची गरज मला वाटत नाही की तुम्हाला लागत असेल. नक्कीच 50 धावा झाले. ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचा आपण विचार केला तर वायसी इंडियन संघ सुद्धा एकही मॅच पराभूत झाला नाही. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्री गजानन डेव्हलपर्स मांडा संघ सुद्धा एकही मॅच पराभूत झाला नाही. म्हणजे फायनल मॅच मध्ये एक संघ पराभूत होईल हे नक्की आहे. हर्षल मडवी रिवासा फटका, वडा शॉट, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. हर्षल पाटील ना झेल टिपलाय. किती लवकर घटना घडल्या मैदानावरती, खूप वेगाने घटना घडल्यात. चेंडू रिवर्सच्या माध्यमातून खेळला, झेल टिपला, फलंदाज बाद. एक मिनिट चंदू, पंचाने काहीतरी इशारा दिलाय, चेक करायचे. चेक करायचंय. खूप चांगला जॉब आपण पाहतोय आमच्या हंस डीजे चंदूला. आपण पाहिलं ज्यावेळी आमची मुलाखत दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिशक 2009 मध्ये झाली, तिथपासून त्यांचा प्रवास आमच्या समोर कायम राहिलाय. एक चांगलं व्यक्तिमत्व. पंच जरूर सांगते चेक करायचं. मतलब भूषण गोयला असं वाटतं की मी बाद आहे, कारण तो खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करतो. नवीन बॅटर सुद्धा रेडी झाले. मात्र चेक करूया आपण. हो बघायचंय, क्लोज आहे, सच अ क्लोज डिसिजन आहे खूप. मात्र GT साठी क्लोज नाही आहे, त्यांच्याकडे भरपूर अँगल्स आहेत. त्या अँगल्सनं पाहिलं जे 7 कॅमेऱ्यांचा वापर केलाय. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता, जी स्पर्धा उद्यापासून सुरू होते, स्वर्गीयवाशी शिवाजीदास सेलार स्मृती चषकाला उद्या सुरुवात होते. त्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी GTCने केलेला परफॉर्मन्स आम्ही कधी विसरणार नाही आहोत आणि तोच परफॉर्मन्स आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आणि बघायचं केवढं हवेमध्ये आहे, टच आहे की नाही, आणि हे पाहणं फार गरजेचं असणार आहे. बघायचं आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, आउट इज गॉन. यस चंदू. मागच्या सामन्याचे हिरो गॉडसन किका मैदानात येत असताना जबरदस्त खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये काय एंटरटेनमेंट केल्या फलंदाजानं आणि प्रेक्षकांची अक्षरशः मन जिंकली. संकट मोचक हा खेळाडू देखील ओळखला जातो, कारण मागच्या सामन्यात फार अडचणी होत्या आणि त्यावेळी प्रसंगी संघाला त्याने सावरलं. तो खेळाडू येत असताना गॉडसन किका मध्ये पदार्पण करत असतोय. नक्कीच हर्षन पाटीलचं मी कौतुक करेल. काय जबरदस्त कार्बन कमाल कॅच त्याने पकडली म्हणजे सर. हो ॲब्सोल्युटली कौतुक व्हायला हवं. ज्या पद्धतीनं झेल टिपलाय त्यानं, हा वेगळा प्रयत्न होता. फायनल रिझन क्लिअर करत असताना बघायचे चेंडू कितपर्यंत ट्रॅव्हल होतोय. गौरव चेंडू वरती येतोय आणि गौरव आपला पुन्हा एकदा स्टँडर्ड दाखवतोय. तिसऱ्यांदा चेंडू गौरवकडे जातोय आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज चांगला तालमेल आहे. यस नितीन.
52 52 धावा धापालकावरती हळूहळू मार्गक्रमण करतोय. 60-65 ची अपेक्षा असू शकेल करच्या पद्धतीने खेळ आहे मैदानावरती. गोलंदाज सज्ज. ओ लवली हिट मात्र फलंदाज बाद. शॉर्ट कव्हर रिझनला अजून एक धक्का. चेंडू खाली येतोय सचिन नाईक. 5वा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये 52 वरती. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणजे जसं आपण 60-65चा उल्लेख करत होतो मात्र आता असं वाटत नाही की धावा मंत्री मात्र क्रिकेट आहे. एखादा षटकार आला एखादा लकी चौकार आला तर 62 होऊ शकतात. 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या तर. हर्षलचं मी कौतुक करेन कारण ज्या पद्धतीने ज्याने जेव्हा गोलंदाजी केली मैदानावरती तेव्हा मात्र त्याने फटके मोठे खेळण्यापासून वंचित ठेवलं फलंदाजांना. नवीन फलंदाज पाचांक करतो मैदानावरती आकाश रिपट. यस आकाश रिपट येत असताना आकाश जर आपण पाहिलं तर स्वच्छ आकाश आहे. चंद्र आपल्याला साक्षीला नाहीये. मध्ये थंडीचं वातावरण खूप आहे. गारगार वारा आहे. असं वाटत नाही नितीन की आपण डोंबिवलीमध्ये आहोत. असं वाटतं की आपण मनालीला आलोय. ज्या पद्धतीने वातावरण आहे थंड मैदानावरती. मात्र प्रेक्षकांना दाद देईन त्यांचा आभार देखील व्यक्त करेन. एवढ्या थंडीमध्ये देखील प्रेक्षक त्यांना सामना बघायचा आहे. त्यांना TDPLचा साक्षीदार व्हायचा आहे अंतिम सामन्याचा. नक्कीच मोठा कोच समीर भोईर साहेबांनी सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. बैलगाडी क्षेत्रामध्ये नाव भरपूर चर्चेत आहे. मोठा कोच समीर भोईर त्यांनी ठाणा जिल्हा प्रीमियर लीगला शुभेच्छा दिल्यात. 52 धावा. ओ बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. फलंदाजाला फसवलंय आणि एक धाव निश्चित निर्माण केली लेग बाईटच्या माध्यमातून. नितीन सर्रासपणे आपण पाहत असतो की अंतिम षटकामध्ये धावा येतात. त्याला 1.5 षटक म्हटलं होतं. मात्र मी कौतुक करेन गोलंदाज अर्षदचं ज्या पद्धतीने मागच्या 2 सामन्यामध्ये एंटरटेनमेंट केलं तसं एंटरटेनमेंट या सामन्यामध्ये देखील केलं. मागच्या 2 सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याला बोलवलं होतं. या सामन्यामध्ये त्याची निवड केली ती मात्र आपण इन प्लेयर्समध्ये आपण त्याला पाहिलं मैदानावरती. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस हवेत बघू शकाल आपण. या सुमित डेकले फिल्डिंगचे सूत्र हलवत असताना तर विकेट किपर अविभाज्य घटक समजला जातो. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. Back up the hand delivery. What a shot! Just stand and deliver. This is a delicate shot, and that's a 6. Thane District Premier League. Thane District Premier League. Thank you DJ. चिराग माळी शेवटपर्यंत थांबलाय मैदानावरती. मी त्याची दाद देईन का ज्या पद्धतीने तो लढलाय ज्या पद्धतीने किल्ला लढवला आतापर्यंत त्याने 2 षटकार दाखवले. शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा जिद्द चिकाटीने भरला खेळू. फायनल डिलिव्हरी धावसंख्या धावफलकावरती येतात ते आता मात्र 59. नितीन ज्याची आपण चर्चा केली होती 59. इट्स अ गुड स्कोर. मी म्हणेन फायटिंग टोटल झाली मैदानावरती. त्यामुळे आव्हान निर्माण होईल आणि प्रेक्षकांना फायनलचा सामना चांगला पाहता येणार यात तीळ मात्र शंका नाहीये. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग समोर तयार येतो चिराग माळी. बॅकफुटला जाऊन वाडा शॉट. This is a good finish. Amazing stroke. Out of the park. That's a 6. What a finish. What a finish. यापेक्षा चांगला फिनिश कुठे पाहायला मिळणार आहे. टेरिफिक फिनिश फ्रॉम द चिराग माली. What a great batting and great performance. आणि अशा रीतीने पहिलं सत्र समाप्त झालंय. धावा आणि फक्त धावा कुठल्यात नाबाद झुंजार केले. बघा ऍक्शन रिप्ले शेवटच्या चेंडूचा डाकपुटला गेला. जागा बनवली. शॉट आपले नव्हता आणि त्याचा प्रचंड ताकदीचा वापर केलाय. 4 स्ट्रोक दाखवलाय आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी विसावलाय. नाही चिराग माळी लेट आला पण थेट धावा बनवून गेला या मॅच मध्ये. कारण की धावा झाल्यात 65 आणि फायनल जिंकण्यासाठी वाशी इंडियन्सला आता 66 धावा करायच्या आहेत आणि या धावा चेस होतील की त्यापासून त्यांना रोकेल. थोडंसं अवघड वाटतंय या मॅच मध्ये. मात्र जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. कुणाल दाते सर आणि सिद्दीक भावे सर यांच्याकडे धन्यवाद. यस थँक्यू सो मच जल्पेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. तेजस पाटील आणि आमचे सुशील या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. फायनलसाठी आम्हाला आमंत्रित केलं आमच्यावरती विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून तुमचा आभार. यस नितीन. प्रसिद्ध बैलगाड्यांचे मालक आपण बघतोय समीर भोईर साहेब मोठागाव यांच्याकडे सुद्धा ठाणा जिल्हा प्रीमियर लीगला लाख शुभेच्छा आल्यात. युट्यूबच्या माध्यमातून ते सामना एन्जॉय करतायत. तर समीर भोईर आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. 66 टार्गेट. बघायचे सामना कोण जिंकणार आणि या वर्षी TDPLचं 4थं पर्व कोण उचलणार. श्री गजानन डेव्हलपर्स मांडा की वासी इंडियन्स. या ऐकूया आपण याचं उत्तर देते तुम्हाला. IPL कमेंट आमचे कुणाल दाते सर आणि सिद्दीक बाबे सर आपण ऐकूया. पुढच्या सत्रासाठी दोन्ही संघांना आम्ही शुभेच्छा देतोय. आमचा स्पेल इथे संपतोय. आम्ही इथेच थांबतोय आणि आपली रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. शुभरात्री. धन्यवाद. मच्छिंदर पाटिल आंखों देखा सुना रहे थे और विद्या बालन नहीं बल्कि नितिन कालन. देखिए GTC पे
कल से टेलीकास्ट आएगा लेट शिवाजी दादा शेलार ट्रॉफी का, और मौसम है सुहाना लेट कबीर निर्मल को भूल ना जाना। 1 तारीख से लेट कबीर निर्मल ट्रॉफी को देखना ना भूलिए जीटीसी चैनल पे। ग्रामीण क्रिकेट का महासंग्राम 1 तारीख से डे एंड नाइट की सूरत में मौसम है मस्ताना, कबीर निर्मल को भूल ना जाना, बिग शोमैन, माजी सरपंच मनकोली, गणेश केनी और हैंडसम साहिल केनी की देन। तो बने रहिए हमारे साथ। कौन बनेगा विजेता? हु विल बी द चैंपियन ऑफ TDPL सीजन 4? इस वक्त महाराष्ट्र की एवन जोड़ी ऑनलाइन है, जिन्होंने हमें बाइक स्पॉन्सर किए। देखिए, महाराष्ट्र में अगर बाइक की बात चले तो बाइक का रेला, बाइक का मेला और बाइक का शोरूम अगर किसी ने लाया है तो वह है नीलेश पाटिल और सुकेश डाकी। स्वागत है आपका और विशेष धन्यवाद। खेल की शुरुआत होती हुई लक्ष्य है 66 रनों का। लास्ट मॅच ऑफ द नाईट, शेवटचा सामना, शेवटच्या मॅच मध्ये सगळ्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। भरघोस पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा म्हणजेच तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग। 5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे, 2.5 लाख रुपयाचं द्वितीय पारितोषिक, 1.25 लाख रुपयाचं तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक, आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची एवन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाके साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीर या खेळाडूला बाईक दिली जाणार आहे। ती बाईक आलेली आहे आणि खऱ्या अर्थाने एवन जोडीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषकाचं आयोजन कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते करत आलेले आहेत, आणि आता या स्पर्धेमध्ये त्यांच्या वतीने पुन्हा एकदा एक बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे, ती मात्र मालिकावीरासाठी दिली जाईल। खेल की शुरुआत, पहली गेंद इन दी एयर बीट हुए वहां पर, लेकिन रन पूरा करते हुए बल्लेबाज। देखना है अंपायर का क्या निर्णय आता है। बल्ले को टकराने भर के बाद गेंद गई थी। गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त भूषण गोले। भूषण गोले सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन, हाई प्रोफाइल ओपनर इन इंडियन टेनिस क्रिकेट, सुमित डिकले। सुमित डिकले के लिए फ्लाई स्लिप, एक डिपिश गली लगाई है, एक कवर पॉइंट है, मिड ऑफ स्ट्रेटिश, मिड ऑन है और एक स्क्वायर लेग। इनफील्ड के ऊपर से कमाल का टिपिकल शॉट, 4 रन। चांगली बॅटिंग सुमित डेकलेने मागच्या मॅच मध्ये केली, सुरुवात चांगली दिली होती, याही मॅच मध्ये सुरुवात चांगली आहे चौकाराने। गोले ऑफ स्टंप के बाहर, ऑफ कटर, टिप्पा खाने के बाद अंदर की जानिब आई, हालांकि अनुमान लगा नहीं पाए थे सुमित डिकले। वो लेफ्टी बॅटर साठी खूपच चांगला ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये आणला त्याने। भूषण गोले काफी फोकस पे रहे हैं TDPL में। सुमित को एच एंड ड्रॉप। अब देखना है क्या ये कैच छूटा है या TDPL चषक छूटा है। हो कॅचेस विन द बॅचेस याच्यासाठी चर्चा करत असतो, आणि आपण पाहतोय पडल्यानंतर हलकासा बाहेर जाणारा बॉल होता लेफ्टी बॅटर साठी। लेग कटर राईट आर्म सीमरचा ऑफ ब्रेक, परंतु तिथे एक झेल सोडलाय फाईन लेगला।
कमाल का एफर्ट रहा था वहाँ पे अशोक डिंडा का। स्कोर है 6 रन बिना किसी विकेट के। सुमित डिगले को जीवन दान देना अपने पैरों पे कुल्हाड़ी नहीं बल्कि कुल्हाड़ी पे पैर मारना है। देखिए कहते हैं कि हीरे की और कांच की चमक में फर्क रहता है। लेग स्टंप को छोड़ती भी गेंद, लेग कटर करने की कोशिश, वाइड। गती थोडीशी कमी द्यायची होती, त्याच प्रयत्नामध्ये दिशा थोडासा भरकटलेला पाहायला मिळतोय. आता धीरज भोईर आलाय सलामीवीर म्हणून. मागच्या मॅच मध्ये गंगाधरलाही पाहिलं होतं, काही मॅचेस मध्ये सलामीवीर म्हणून. म्हणजे प्रत्येक मॅच मध्ये एका वेगळ्या प्लॅनिंगने उतरलेत वाशी इंडियन्स. पीछे भूषण पाटिल का दिमाग चल रहा है, उछाल दिया है हेलीकॉप्टर, 6 रन। क्रिकेटर सारे धुरंधर साऱ्याच्या मनात केलं घर, या ठाणे जिल्ह्याची शान बरं, घराघरात क्रिकेटर. नवी मुंबईचे हे जे खेळाडू आहेत हे हेलिकॉप्टर स्ट्रोक चांगले मारतात, हे हरकत नाहीये म्हणायला. ज्या पद्धतीने या अगोदर गौरवने आणि आता धीरजने मारलाय. ऑब्वियसली इस मर्तबा क्या खूबसूरत गेंद थी, बिल्कुल अंदर कटी थी और धीरज के कान के पास से जाती हुई विकेट कीपर के पास चिम म्युझिक बजाती हुई. आणि मी चर्चा करत होतो हेलिकॉप्टरची, त्याच्यामध्ये ओमी केनीचे मी नाव घेईन, भूषण पाटील सारखे खेळाडू असे जे खेळाडू आहेत आपल्या नवी मुंबईचे ते नेहमीच चांगले हेलिकॉप्टर मारतात. 13 धावा झाल्या, 13 विदाउट लॉस. 13 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 13 धावा झाल्यात, म्हणजे इथून पुढे तुम्हाला 53 धावा करायच्या येणाऱ्या 24 बॉल मध्ये. बिल्कुल बैटल ऑफ चैंपियन चलता हुआ महामुकाबला. ये देखिए किस तरह से उस हेलीकॉप्टर को खेला था. जिस तरह कुणाल दाते सर ने कहा कि नवी मुंबई के जो खिलाड़ी हैं, नो डाउट एट ऑल, हेलीकॉप्टर अच्छा उड़ाते हैं. महामुकाबला चल रहा है, खिताबी जंग दोनों टीमों के बीच में. वाशी इंडियंस और श्री गजानन डेवलपर्स मांडा. बचे हुए 4 ओवर में यहां से 53 चाहिए. 13.25 दी रिक्वायर्ड रन रेट. गेंदबाजी के लिए अक्षय ठेटे, नानकर का वॉरियर. अक्षय टेटे, क्या बल्लेबाजी की थी बिग बट ऑफ रानाल चिराग माली ने. वो जो आखिर के 2 सिक्सर लगे थे वो वाशी इंडियन के लिए सरदर्द बनेंगे. अक्षय टेटे, डिगले को लेग स्टंप को छोड़ती हुई गेंद, वाइड. क्लोज होता तरी हा बॉल लेग स्टंप जवळून गेला. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, परंतु वाईड बॉल इथे घोषित केला. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. अक्षय थेटे रिदम मध्ये नक्की आहे हा गोलंदाज आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी करताना दिसेल. देखिए ऑफ कटर करने की कोशिश की थी लेकिन लाइन से चूके. ठेटे मुड़ते हुए, फिर से वही गेंद, फिर से वाइड. कहीं ना कहीं सुमित डिगले को अराउंड ही लेग्स गेंदे कर रहे हैं. हालांकि काफी गेंदे हवा में मूव हो रही है. अक्षय ठेटे, सुमित को बहुत ही दिलकश ड्राइव, हल्के हाथों से 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ 16. सेन्सिबल क्रिकेट पॉवर प्ले मध्ये एकेरी दुहेरी धावा जोडताना दिसतात. सुमितला माहिती आहे पहिल्या 2 बॉलवर आपण 2 वाईड बॉल मिळवलेत, त्याच्यामुळे एक सिंगल जरी आली तरी 1 बॉल मध्ये 3 धावा होतील. आणि कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये सध्या तरी सुरू आहे. 66च्या लक्ष्याचा पाठलाग 16 झालेत, 50 एक्झॅक्ट इथून करायचे आहेत. धीरज भोईर सामना कर रहे अक्षय ठेटे का. महाराष्ट्र की एवन जोड़ी इस वक्त
ऑनलाइन नीलेश पाटिल और शुकेश ढाकी मैच का मजा ले रहे हैं, जबकि कबीर निर्मल ट्रॉफी के यंगमैन साहिल केनी भी मैच का मजा ले रहे हैं। 16 रन बिना किसी विकेट के वाशी इंडियंस। इस मर्तबा हवा में स्ट्रोक है, फील्डर नीचे और धीरज भुईर की बारी समाप्त। आओ खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, आओ खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, आओ खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, आओ खेळणार सारे संघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग। पहली विकेट गिरती हुई और आई थिंक मच नीडेड विकेट। आउट होके चले गए धीरज भुईर। नए बैटर मैदान में आते हुए गौरव बर्दे। नए बैटर मैदान में आ चुके हैं। गौरव बर्दे सामना करें अक्षय ठेटे का। अक्षय ठेटे ने विकेट की खुराक हासिल की है। अच्छा स्ट्रोक टक करते हुए ऑन साइड में धीमी गेंद थी अक्षय ठेटे की। ये उनकी खासियत है कि गेंदों में बदलाव करते रहते हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ वाशी इंडियंस का 17 रन 1 विकेट, 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। अक्षय ठेटे अच्छी गेंद, स्विंगिंग यॉर्कर, जड़ में गेंद थी और छोटी बैकलिप से डिग आउट किया था। हीच खासियत आहे अक्षय थेटेची। मगाशी आपण तीच चर्चा करत होतो की परफेक्ट टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतो अक्षय थेटे आणि महत्वपूर्ण गोलंदाज आहे या सिच्युएशनचा। थंडगार असं वातावरण आहे, तापमान पूर्णपणे 18 डिग्री सेल्सिअस वर जाऊन पोहोचले। अशा परिस्थितीमध्ये यॉर्कर टाकणं गरजेचं आहे, अगदी पायात। आणि तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते सुमित ढेकलेला। टीमची धावसंख्या 18। ठेठे मुड़ते हुए अच्छा ऑन ड्राइव, पीछे प्रोटेक्शन है, एक से ज्यादा कुछ भी नहीं। स्कोर आगे सरकता हुआ 19 रन हुआ है 1 विकेट कमाने के बाद। थोड़ा सा शांत बल्लेबाजी कर रहे हैं सुमित डिगले। अक्षय ठेटे सुमित डिगले के लिए H and gone. Big wicket. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग। आड़े बल्ले से खेलना चाहते थे सुमित डिगले, लेकिन सुमित डिगले को आड़े हाथों लेकर आउट कर दिया।
बॅक टू बॅक विकेट घेतल्यात या ओव्हरच्या दरम्यान. या अगोदर धीरजला आउट केलं, त्याच्यानंतर सुमित ढेकलेला आउट केलं. 2 महत्वपूर्ण विकेट घेत असताना फक्त 6 धावा खर्च केल्यात अक्षय थेटेने. म्हणून चर्चेतला खेळाडू आहे, मी मगाशी देखील उल्लेख केला. विकेट टेकर बॉलर आहे, पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 18 बॉल मध्ये 47 धावांची आवश्यकता. 47 फ्रॉम 18. 18 गेंदे 47 रन. नए बैटर जिन्होंने फिनिशर का रोल अदा किया है, भूषण पाटिल, कोहिनूर ऑफ नवी मुंबई के नाम से जाने जाते हैं. देखिए कहीं ना कहीं कुणाल सर, आस्किंग रन रेट का जो दबाव बढ़ रहा है, वहाँ पे बल्लेबाज को स्ट्रोक के लिए तो जाना ही होगा. और आप देखिए दबाव बढ़ाने के लिए इस वक्त भूषण गोले को कंटिन्यू रखा गया है. बेहतरीन कप्तानी. बर्दे को फ्लिक कर दिया है, ये भिंगड़ी है. 6 रन. जल्लोष होईल GTC वाला, साऱ्या जिल्ह्यात नाव झाला. हे सुशील पाटील टायगर वाला, आलाय नावा रूपाला. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. फ्लिक करत असताना मनगटाचा वापर केला आणि बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मध्ये फटका सजवत असताना गौरव बडदे. बर्दे कह रहे हैं कि मैच अभी बाकी है. ऑफिस नाम के बहुत बार कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, अंपायर भी टच से मस्त नहीं. देखिए मार दिया जाए या छोड़ दिया जाए, ये अलग बात है कि मेरा गांव मेरा देश में किसने, विनोद खन्ना ने किसको मारा और किसको छोड़ा, लेकिन बल्लेबाज को गेंद को जज करके छोड़ना चाहिए. अच्छी गेंद, क्या स्विंग था, क्या स्विंग था गेंद में. इन द एयर एंड ऑफ द सरफेस. पहिला बॉल फुलटॉस वगळता मागील 2 बॉलवर पूर्णपणे बीट केले फलंदाजाला. कटर पडल्यानंतर चांगलाच बाहेर निघाला. समोरून फिरवलाय बॉल. चांगला लेग कटर टाकत असताना गोलंदाजीमध्ये भूषण गोळे. बल्लेबाज के सामने से जब गेंद स्विंग होती है तो उसको कठिनाइयां रहती है शॉट खेलने में. इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ है. ये गेंद मेरे ख्याल से अंदर की थी उन्होंने. अब आस्किंग रन रेट ऊपर चल रहा है. 14 गेंदों में 41 रन चाहिए. भूषण गौले अपना 100% दे रहे हैं गेंदबाजी में. इस मरतबा उछाल दिया है, कोई खिलाड़ी नहीं. गेंद डीप एक्स्ट्रा कवर में पहले बाउंस पर दिलकश शॉट. 4 रन. ठाणे प्रीमियर लीग, ठाणे प्रीमियर लीग, ठाणे प्रीमियर लीग. मागील 2 बॉलवर बीट केल्यानंतर एक चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे पेश केलाय. फलंदाजी करत असताना गौरव बडदेने आणि लॉफ्ट करत असताना एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे मारला आणि त्यामुळे आता 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉल मध्ये 37 धावा करायचे आहेत. 37 फ्रॉम 13. देखिए इस गेंद पे अगर बड़ा शॉट आया तो फिर मैच बन जाएगा. आप जब ड्राइव लगाते हैं तो गेंद के करीब होकर आंखों के नीचे लगाना चाहिए. बिल्कुल गेंद के ऊपर जाके खेला था गौरव ने. 13 गेंदे 37 रन. देखना है कि TDPL सीजन 4 की चैंपियन कौन, क्या श्री गजानन डेवलपर मांडा या फिर वाशी इंडियंस. वाशी इंडियंस अब तक की, ये देखिए ये फ्लिक स्ट्रोक था जो मिड विकेट बाउंड्री के ऊपर गया था और ये गेंद बाहर निकली थी. ये अंदर आती हुई, ये भी लेग कटर थी, उसके बाद अंदर आती हुई गेंद की थी. उन्होंने दूर से खेला था और ये दिलकश शॉट बिल्कुल गेंद के ऊपर जाके लॉफ्टेड ड्राइव. भूषण गोले
अच्छी गेंद विकेटों के ऊपर से गई है। ओवर समाप्त होते हुए 3 रन बने हैं, कुल मिलाकर 28। ओवर बचे 2, 29 ओवर बचे 2 रन चाहिए 37। क्या होनी अनहोनी में बदलेंगी? क्या वाशी इंडियंस टीडीपीएल सीजन 4 की चैंपियन बनेगी? आइए सुनते हैं उस आवाज से जिसने आईपीएल में इस तरह के कई क्लाइमैक्स मैचेस किए हैं। इट्स ओवर टू यू। आखिरी मर्तबा आवाज गूंज रही है मिस्टर आईपीएल कुणाल दाते सर। थँक्यू सिद्दीक जी. 12 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. 37 करायचे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. रात्रीचं सत्र आहे, थंडगार असं वातावरण, गुलाबी थंडीमध्ये 2:05 झालेत. तरी देखील अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत त्या स्पर्धेचा. त्यांचं सगळ्यांचं स्वागत. तो अजूनही भूषण पाटील या खेळाडूकडे ती क्षमता आहे, पॉवर आहे, खेळण्याची शैली आहे, आक्रमकता आहे. आणि त्याच्या समोर आता गोलंदाजीसाठी ओमकार तारमाळे. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या अनेक स्पर्धा त्याने त्याच अनुभवाच्या जोरावर गाजवल्यात. तो ओमकारच्या हातामध्ये आता हा बॉल सोपवण्यात आलाय. चला थोडंसं फास्ट खेळा. लास्ट मॅच, शेवटचा सामना. टार्गेट सेट झालाय. 37 धावा करायचे. 37. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाशी इंडियन्स सामना जिंकेल की श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व गाजवेल हे पाहायचंय. न्यू चॅम्पियन या वर्षी टीडीपीएल ला मिळेल. एक नवी मुंबईचा संघ, एक मांड्याचा संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना मांडा टिटवाळा परिसरातील संघ. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर. ओमकारचा पहिला चेंडू निर्धाव आलाय. म्हणजे आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 मध्ये 37 करायचे आहेत वाशी इंडियन्सला. दबाव बनतोय आता वाशी इंडियन्सवर. टार्गेट भरपूर मोठं होतं. 5 ओव्हरमध्ये 66 धावा. चिरागने ठोकलेले शेवटचे काही षटकार ते खूप महत्वाची भूमिका या मॅच मध्ये पार पाडताना दिसलेत. आणि त्या अगोदर सुमित डेकलेची विकेट, अक्षय थेटेची चांगली गोलंदाजी. मोठा फटका आहे. टायमिंग चांगलं दिसतंय. बॉल सीमारेषेच्या लगत अडवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. 6 धावा मिळतील. षटकार. क्या गजब का शॉट खेला है वहां पर भूषण पाटिल ने। बल्ले का स्विंग देखिए, गेंद बल्ले से निकली, मोड़ती 6 रनों की, फील्डर के मस्तक पे दस्तक। ये खिलाड़ी जो है ना, ये लोगों की नींद खराब कर सकता है। तोच प्रयत्न त्याचा असेल. 10 बॉल आणि आता 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 10 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये टीडीपीएल ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं हे 4थं पर्व. भूषण पाटील तयार. बॉल हवेत आहे. यावेळेला उंची जास्त गाठली आहे, अंतर कमी दिसतंय. फिल्डर येत आहे झेल खाली. चांगलं जजमेंट. ओमकारने पलटवार केलाय. भूषण पाटील आउट. सामना बघ ठाणे जिल्हा प्रीमियर लीग आहो ठेवलाय सामना बघ ठाणे जिल्हा. देखिए भूषण पाटिल के पास दूसरा चारा भी नहीं था। शॉट्स के लिए उनको जाना था। ये गेंद उतनी शॉर्ट नहीं थी और उछाल भी कम था गेंद में। यही कारण था कि टाइमिंग उतनी अच्छी नहीं हुई। ये देखिए टिप्पा खाने के बाद उछाल कम था। दिखाया जा रहा है किस तरह से इस ओवर में, ये देखिए बहुत ही धमाकेदार सिक्सर लगाया था उन्होंने। और उसके बाद ये गेंद जो थोड़ी पीछे रखी हुई थी, ऊपर लगी, कोई गलती नहीं की। स्क्वायर कैच था
उनको पता था खिलाड़ी को जो पीछे से आ रहे थे। करण दुले को पता था कि वो कैच नहीं टीडीपीएल ट्रॉफी को पकड़ रहे। 9 चेंडूमध्ये 31 धावा करायचे आहेत. हळूहळू प्रेक्षक आता परतीचा प्रवास करू लागलेत. त्यांना असं वाटतंय की हा सामना इथे संपलाय, परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ आहे, कधी बदलू शकतो. हाच खेळ तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जातो, कधी पृथ्वीवर आणून सोडेल, हे कोणाला समजत नाही. तेच पृथ्वी शॉच्या बाबतीत झालं. 9 चेंडू 31 धावा. बोल तयार ओमकार तारमाळे. पडल्यानंतर बाहेर, पंचांचा इशारा वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. आता 30 धावा करायचे येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कंधे के जोर से उठाना चाहते थे वहां पर, लेकिन लाइन खराब कर बैठे। बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, सिंगल इथे मिळेल. डॉट गिनती लगातार ओमकार तारमाले बल्लेबाज को बैकफुट पे रख रहे हैं। उनको पता है कि ड्यू फैक्टर काम कर रहा है, गेंदे अनपेक्षित तौर पे नीची भी रह रही है और उछाल भी प्राप्त कर रही। एकेरी दुहेरी धावाने ते चालणार नाहीये. 5 षटकार मारायचे देणाऱ्या 8 बॉल मध्ये आक्रमण करावं लागेल तुम्हाला प्रत्येक बॉलवर. मोठे फटके मारावेच लागणार आहेत. परत एक वेळा लाईन मिस केली आहे. सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. वाशी इंडियन्सला आज 7 मॅच पैकी अनेक सामने खूपच रंगतदार झालेत. एकतर सुपर ओव्हर देखील पाहिली प्रेक्षकांनी. सेमी फायनल मध्ये तोच मांडाचा संघ 8 धावा डिफेंड करून फायनल मध्ये पोहोचला. तोच मांडाचा संघ याही मॅच मध्ये सध्या तरी वरचढ आहे, परंतु अजूनही क्रिकेट आणि हा सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू 30 धावा. शिवम नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरव. आता बॅटची कडा घेतली, फलंदाज आउट. 6 बॉल मध्ये आता 30 करायचे आहेत लास्ट ओव्हरच्या दरम्यान. सारे धुरंधर साऱ्याच्या मनात केलं घर, या ठाणे जिल्ह्याची शान बर, घराघरात क्रिकेटर, माझी करतील सर उदान आनंदाला, माझी करतील सर उदान आनंदाला. आहो खेळणार सारे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी लखन जाधवकडे आता बॉल सोपवण्यात आलाय. कासारवडवलीचा लखन लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी करेल. 30 धावा करायचे आहेत. 6 गेंदे 30 रन, कोई चमत्कार ही इस मैच को जीता सकता है वाशी इंडियंस को। पहिला बॉल हुक शॉट. पहिलाच बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आता पाहूया डिस्टन्स किती मिळालाय. पंचांच्या इशाऱ्याची वाट आहे. 4 मिळतील की 6. पंचांचा इशारा चौकार, म्हणजे आता धावा करायचे. 26-26 5 बॉल मध्ये. अच्छा स्ट्रोक खेला था, इम्प्रोवाइज हुक शॉट, लेकिन बड़ी देर की मेहरबान आते आते बत्ती बूझने के बाद तेल डाला जा रहा है। लिव्हिंगस्टनने या धावा केल्यात म्हणजे स्टार्कच्या अगेन्स्ट इंटरनॅशनल मध्ये. हा बॉल नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल येईल तोपर्यंत एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल +1. 2 धावा ऍड होतील, म्हणजेच आता 24 करायच्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचे आहेत येणाऱ्या 5 बॉल मध्ये. शक्य आहे. लखन ने क्या गेंदबाजी की थी इससे पहले? नहीं, कहीं ऐसा ना हो अली अंगावर। एका मॅच मध्ये बॉलिंग केली होती त्याने.
एकाच मॅच मध्ये मला वाटतं नाही केले, बाकी सगळ्या मॅच मध्ये केली लखनने गोलंदाजी. एक्सपिरियन्स आहे. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न बरोबर टाकला लखनने, सरळ चालला विकेट कीपरच्या हातात. डॉट. थोड़ा सा साइड आर्म राउंड आर्म बॉलिंग एक्शन है उनका, अच्छी वापसी की उन्होंने. अब 4 गेंदों में या तो 4 सिक्सर लगाओ या तो शिकस्त कबूल कर लो. चांगला बॉलर आहे लखन, याच्यामध्ये शंकाच नाहीये. एकाच मॅच मध्ये त्याने गोलंदाजी केलेली नाहीये या संपूर्ण सिरीज मध्ये. ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे. सामना आता थोडासा एकतर्फा. टीम श्री गजानन डेव्हलपर्स Yes. मांडाचा जल्लोष सुरू झालाय. जगन पाटील, आतिक सय्यद, राज भोईर आणि निशांत मुरकुट ते सध्या नक्कीच खुश आहेत ज्या पद्धतीने त्यांनी हा संघ प्रस्थापित केला. संघ मालक म्हणून त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. जगन्नाना पाटील, आतिक सय्यद, राज भोईर आणि निशांत मुरकुट यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सध्या संघ. नंदकुमार भोर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला संघ मालक संजय चौगुले यांचा संघ होता वाशी इंडियन्स, परंतु आता सध्या वरचढ आहे संघ श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. देखिए तमाम सपोर्टर्स अब जोश में आते हुए लग रहा है कि सुबह तक मांडा में यही जश्न चलेगा. 2 बॉल आणि 22 धावा. बॉल हवेत आहे. टायमिंग चांगलं जुळलंय. फिल्डर आहे तिथे, जज करतोय, क्रॉस करेल बाउंड्री लाईनला. बॉल सीमा पार, षटकार. उशीर झाला या फटक्यानं असं म्हणायला हरकत नाहीये. 16 धावांची आवश्यकता. 1 बॉलचा खेळ शिल्लक. होता है कभी कभी गाड़ी छूटने के बाद आदमी स्टेशन पहुंच जाता है. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर उलटा फटका. 4 धावा मिळतील आणि TDPL सीझन 4 चे विजेते ठरलेले आहेत श्री गजानन डेव्हलपर्स मांडा. टिटवाळामध्ये जाईल TDPL च्या 4थ्या हंगामाची ही आकर्षक ट्रॉफी. जगन पाटील, आतिक सय्यद, राज भोईर आणि निशांत मुरकुटे यांचं नक्कीच अभिनंदन. टीमचं कौतुक.